तर तुम्ही कुठल्याही तुमच्या अभ्यासू नेत्याला इथं पाठवा, त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहे, पण कृपा करून आमचं मत आहे अभ्यासू नेत्याला. नाही तर तुम्ही सांगलीच्या कुठल्या तरी एका नेत्याला पाठवलं, नाही तर इथल्या पालकमंत्र्याला पाठवणार, त्यांचा अभ्यास किती याचा अंदाज आम्हाला आहे. त्यामुळे तुमच्यातले जे अभ्यासू आहेत ते बावनकुळे साहेबांना पाठवा, कृषी मंत्री साहेबांना पाठवा, रावळ साहेबांना पाठवा. मुख्यमंत्री साहेब स्वतः हुशार आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजितदादा पक्षाच्या सुनेत्रा काकी आहे, अशा कोणातरी विचारवंत नाही तर अभ्यासू लोकांना आमच्याकडे पाठवा. आम्ही त्यांच्यावर बसतो, कसे आकडे चुकीचे आहेत जे तुम्हाला अधिकारी सांगतात हे आम्ही तिथे सिद्ध करू. आहे का हिंमत चॅलेंज घेण्याची? जर ही चॅलेंज घेण्याची हिंमत आपल्यात नसेल तर फक्त एकच विनंती या सरकारला की कृपा करून फक्त 2 अटी काढा. मागण्या वाढत जाणार आहेत. आमच्या पर्यंत आतापर्यंत 4-5 शेतकरी वेगळ्या वेगळ्या संघटना त्यांच्या मागण्या इथं आलेल्या आहेत. आमच्याकडे कोळी बांधवाची पण मागणी आली. त्यांना 140 रुपयाला आता पेट्रोल डिझेल घ्यावं लागतंय. 140 रुपयाला परवडणार नाही. कर्नाटकामध्ये 70 रुपयाला दिलं लागतं, त्या बोटीला लागतं मासे पकडायला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.